नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026 मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आलेला आहे. त्यालाच आपण पुरुषोत्तम मास किंवा मल मास म्हणून सुद्धा ओळखतो. तर हा यावर्षी 2026 आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा विशेष महत्त्व दिलं आहे. कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं आहे. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. या महिन्यात केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्रपठण याचं फळ हे अनेक पटीनं शास्त्रात वाढत असतं किंवा नमूद केलेलं आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचे महत्त्व काय, या महिन्यात नेमकं काय करायचं, कोणत्या चुका करू नये, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत ते आपण सर्व पाहणार आहोत. बघा, वर्षाला हे 12 महिने असतात आणि जानेवारी ते डिसेंबर मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो. तर कसा, तर हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना, चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की आपल्या वैदिक पंचांगणात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगणात एक संपूर्ण महिना वाढतो. का होतो? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींना प्रदक्षिणा साधारणतः 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. तर दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सूर्यवर्षात 365 आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सूर्यवर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनत असतो. हा अतिरिक्त 33 दिवस एक महिना जोडला तर त्याला आपण अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्याने व्रत व उत्सवाशी तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग आणि हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेनुसार आधारित अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस 8 तासांच्या फरकाने तयार होतो. तर हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी हा अधिक महिना येत असतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला असतो. त्यामध्ये जल, अग्नी, आकाश, वायू, पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास होय. म्हणून अधिक मास दरम्यान केलेल्या कामाने दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. आता इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं म्हटलं तर 2026 अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे. तर 17 मे 2026 रविवार या दिवसापासून अधिक महिन्याला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 रविवार या दिवसापासून हा महिना सुरू होत आहे आणि याच दिवसापासून आपल्याला अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 गुरुवार या दिवशी गुरुपुष अमृत योग सुद्धा आलेला आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारक संकष्ट चतुर्थी ही 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभ योग मानले जात आहेत. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या संकष्ट चतुर्थीचे एकत्र पुण्य होय. आता या महिन्यात काय करावे आणि काय करू नये, तर 1. श्रीमद भागवद्गीतेत मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्त्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीरामचरितमानसातील काही विशिष्ट पाठ, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे. आणि तसंच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा किंवा स्तोत्राचं पठण करावं. त्याचे पुण्य हे अधिक पटीने मिळत असते. तसेच बघा, या महिन्यात शक्यतो एकच वेळ अन्न घ्यावं असंही काही परंपरामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे काय होतं तर आपलं शरीर हलकं राहतं आणि मन हे स्थिर राहत असतं. बघा, तसेच या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्यामुळे ग्रहदोषाची शांतता होत असते. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. बघा, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष अमृत योग
अतिशय शुभ तिथी. या तिथी दिवशी तुम्ही काहीही खरेदी करू शकतात. विशेषतः सोनं चांदी अनेक पटीने वाढत असतं. शास्त्र सांगतं धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडीसुद्धा खरेदी करत असतात. चांदी ही लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू हे नक्की खरेदी करायच्या असतात. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलाला चांदीचे वाण देण्याची सुद्धा अनेक भागात परंपरा आहे. चांदी हा सात्विक आणि शुभ धन वाढवणारा धातू मानला जातो. बघा, तसेच या महिन्यात पुरुषोत्तम मास, माधव मास असे म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, दप, दान, पाठ, फळ याचे 100 पटीने वाढत असते. तसेच बघा, या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम मात्र आपल्याला वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नये आणि कोणत्या चुका केल्याने आपले पुण्य कमी होतोय. बघा, आपण काय करत असतो की आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत. तर लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्यालय, ग्रह शांती ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, उडदाचे पदार्थही खाऊ नये. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात कधीही करू नये. साधारणतः नवीन कामे, नवीन घरे, नवीन दाराची सुद्धा सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी कार्ये टाळली जातात. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खणणे असे कामे सुद्धा करू नयेत, कारण हा महिना उपवासाचा आणि आत्मशुद्धीचा असतो. बघा, हा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा, भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघराची पूजा ही व्यवस्थित करावी आणि देवघर हे अस्वच्छ कधीही ठेवू नये. बघा, तसेच तिखटवाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळल्यास खूप पुण्य वाढतं. वाईट बोलल्यास पुण्य हे क्षीण होत असतं. तसेच बघा, अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ मानले जाते. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पटीनं वाढतं. दान टाळणे म्हणजे पुण्य कमावणे. दान टाळणे म्हणजेच पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा दिखावा आहे. तसेच देवाचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेलं जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणे, अन्न टाळा. अधिक मासात तामसिक पदार्थ कमी घ्या. तसेच या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावून अत्यंत शुभ मानले जाते. वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष असतो. बघा, आता उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा अवश्य करा. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, तर जीवन बदलणारा, कर्म शुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल, समृद्धी येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल. हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान श्रीहरींची कृपाही तुमच्यावर आहे. आता हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास बद्दल एक पौराणिक कथा आहे, ती आपण जाणून घेणार आहोत. बघा, फार वर्षापूर्वी नहुस नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने आपले मोठे मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते, पण त्याला एक मोठा दुर्गुण होता. त्याला गर्व होता. त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा अहंकार होता. राजा नहुसने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजले नाही. जेव्हा अधिक मास येईल तेव्हा त्याने दुर्लक्ष केले. त्याने कधी त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाहीत. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो, मग या वेळेला किंवा या महिन्यात केलेलंच काय महत्त्व असेल. तर काळानुसार राजा नहुसचा मृत्यू झाला. त्याच्या पाप पुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याला अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष भोगावे लागले, म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुस होता. जेव्हा युधिष्ठिर तेथे आला तेव्हा त्या अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्याने नहुसला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते, पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस. या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. तुझ्या पापाची मूळ तिथेच आहे. युधिष्ठिराच्या शब्दांनी नहुसला ज्ञान प्राप्त झाले. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि पुन्हा त्याला स्वर्गात स्थान मिळाले. या कथेचा बोध काय, तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी या महिन्यात आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्म हे आपल्याला भगवान विष्णूंना खूप प्रिय असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.